मी उभा आहे मुंबईतील काळाघोडा फेस्टिवलमध्ये। मुंबईचा सर्वात मोठा आणि नावाजलेला फेस्टिवल म्हणून मान्यता पावलेला हा काळाघोडा फेस्टिवल आहे। अनेक उदयोन्मुख कलाकारांना स्वतःची कला प्रदर्शित करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ आणि मुंबईकरांना त्या कलांना पाहण्यासाठी एक उत्कृष्ट असं माध्यम म्हणून काळाघोडा फेस्टिवल हा नावाजलेला फेस्टिवल आहे। देशभरातील अनेक वेगवेगळ्या तरुण कलाकारांनी अनेक वेगवेगळ्या कलाकृतींना या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे आणि मुंबईकरच नाही तर पूर्ण कॉलेज तरुणही आणि देश विदेशातील पर्यटक सुद्धा या कलाकृतींचा आनंद घेत आहेत व त्या उदयोन्मुख कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एनकरेज करण्याचं काम या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे। टेबलावरती टाईपरायटर, फाईल हे नेहमी सरकारी कार्यालयात दिसणारं चित्र आहे, पण आपण पाहताय ते कुठला सरकारी कार्यालयातला सरकारी बाबूचा टेबल नाही आहे, तर काळाघोडा फेस्टिवलमधील विक्रम अरोरा नावाच्या एका तरुणांच्या कलाकृतीतील टेबलाची या आरशातील प्रतिमा आहे। अत्यंत वेगळ्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने आरशात सरकारी टेबलाची प्रतिमा दाखवून सरकारी बाबू टेबलाच्या खालून काय काय व्यवहार करतात त्याची एक अनोखी कलाकृती विक्रम अरोरा या तरुणाने या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमाने दाखवली आहे। आपण पाहत होता ती आरशातली कलाकृती होती आणि खरा टेबल जो आहे तो त्यांनी उलटा दाखवलेला आहे। टेबलाच्या खालून काय काय होतं आपण पाहू शकता। हे पैशाचे बंडल असतील किंवा सोन्याचे दागदागिने असतील किंवा कम्प्युटर असतील, दारू असेल किंवा आणि महागड्या भेटवस्तू असतील, मोबाईल सारख्या। नेहमीच सरकारी बाबू कामाच्या बदल्यामध्ये या सगळ्या वस्तू टेबलाच्या खालून घेत असतात आणि अनेक वेगवेगळी गैरकृत्य या माध्यमातून करत असतात। याचं अनोखं चित्रण या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून विक्रम अरोरा या तरुणाने दाखवलेलं अंडर द टेबल या कलाकृतीमधून अत्यंत वेगळं आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर अचूक असं भाष्य करणारी कलाकृती या कलाकारांनी या फेस्टिवलमध्ये दाखवलेली आहे आणि अनेक तरुणांसोबतच अनेक लोकांचा या कलाकृतीला वाढता प्रतिसाद मिळत आहे। जे काही वस्तू केलेल्या आहेत आपण म्हणतो टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू जसं म्हणतो ना, तर खरंच ते लहान मुलांना आणि शाळेच्या मुलांना योग्य आहे ते बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी। फेस्टिवल म्हणजे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण। अनेक वेगवेगळ्या कलाकृती, पेंटिंग असेल, चित्रकला असेल, फोटोग्राफी असेल, हस्तकला असेल किंवा शिल्पकला असतील, पण या सगळ्या कलाकृतीमध्ये काही अनोख्या आणि वेगळ्या कलाकृतीसुद्धा आहेत। आपण पाहू शकता माझ्या बाजूला नरेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यानं बनवलेला हा जो ॲस्ट्रे आहे, हाडापासून बनवलेला हा ॲस्ट्रे आहे। नेहमीच्या आयुष्यामध्ये सिगरेट पिणारे लोक दररोज या ॲस्ट्रेचा वापर करतात, पण सिगरेट पिण्यामुळं किती धोके आहेत हे सर्वांना माहिती आहे। सिगरेटच्या पाकिटावर स्मोकिंग किल्स लिहिलेलं आहे, तरीसुद्धा लोक सिगरेट पितात आणि स्वतःला कॅन्सरसारख्या असाध्य रोग करून घेतात। या पूर्ण उत्सवामध्ये तरुणांनी साकारलेली ही एक अनोखी कलाकृती आहे आणि समाजाला दिशा देणारी व मार्गदर्शक आहे। या पूर्ण फेस्टिवलमध्ये सर्व कलाकृती या आनंददायक तर आहेतच, त्याचसोबत समाजाचं प्रबोधन करणारे सुद्धा आहेत। वेगवेगळ्या कलाकृती असतील, जसं की प्रदूषणामुळे होणारे परिणाम असतील ते दाखवणाऱ्या कलाकृती आहेत। सिगरेटमुळे कॅन्सर होतो त्यामुळं समाजात वाईट प्रवृत्ती वाढतात, तसेच असाध्य रोग होतात, या सर्व गोष्टीसुद्धा आहेत। या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून तरुण कलाकारांनी स्वतःच्या कलाकृतीमधून फक्त आम्ही कलाकार आहोत हे न दाखवता आम्ही कलाकार असून आम्ही समाजाशी बांधील आहोत व समाजातील घडणाऱ्या वेगवेगळ्या वाईट गोष्टी असतील किंवा वाईट प्रवृत्ती असतील त्या बंद व्हायला हव्यात, त्यासाठी उपयोगी ठरणारं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या कलाकृतीमधून दाखवून देऊन आम्ही फक्त गुगल, फेसबुक, ईमेल, चॅटिंग याच गोष्टी करत नसून तरुणाई समाजाला दिशादर्शक सुद्धा ठरू शकते असं दाखवलेलं आहे या काळाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून। कॅमेरामन स्वप्नील सोबत श्रीनिवास बिक्कड, MRSC, मुंबई।